आज आपण अपूर्णांकावरील एक शाब्दिक उदाहरण पाहणार आहोत. तर पहा, अशा प्रकारचे आपल्याला शाब्दिक उदाहरण येऊ शकतात. एका भरणीत काही चॉकलेट असून त्यापैकी 5/8 चॉकलेट मुलांना वाटप केली. मुलांना एकूण 45 चॉकलेट वाटप केली. तर भरणीत एकूण किती चॉकलेट शिल्लक असतील? अशा वेळेला काय करायचं पहा, की आपल्याला जो अपूर्णांक दिलेला आहे, अपूर्णांकामध्ये त्याचा छेद पाहायचा. म्हणजे छेद म्हणजेच हा त्या चॉकलेटचे केलेले एकूण भाग आहेत. म्हणजे एकूण चॉकलेटचे भाग किती केलेले आहेत? 8 भाग केलेले आहेत. आणि 8 भागामधले हे जे 5 भाग आहेत ते 5 भाग वाटप केलेले आहेत. 5 भाग वाटप झालेले आहेत. आणि आपल्याला ही पूर्ण संख्या सांगितलेली नाही, पण पुढं काय म्हटलेलं आहे की मुलांना एकूण 45 चॉकलेट वाटप केली. या ठिकाणी आपल्याला अपूर्णांकात सांगितलं होतं की 5/8 चॉकलेट मुलांना वाटप केली. म्हणजे 8 भागापैकी 5 भाग त्यांनी वाटप केलेला आहे. आणि तो 5 भाग म्हणजे एकूण किती चॉकलेट वाटप केले? 45. म्हणजे हे 5 भाग म्हणजेच 45 चॉकलेट वाटप केलेल्या आहेत. ह्या 45 चॉकलेट आहेत. मग आता 45 चॉकलेट म्हणजे 5 भागामध्ये आहेत. म्हणजे 45 भागिले जर 5 जर आपण केलं तर आपल्याला एक भाग कळतो. म्हणजे 5 नम 45. म्हणजे एका भागामध्ये किती आहेत? 9 चॉकलेट आहेत. एक भागमध्ये 9 चॉकलेट आहेत. कळालं का मग मी काय म्हणाले ते? आपण पाहिलं की एका भरणीमध्ये काही चॉकलेट असून आपल्याला चॉकलेट माहीत नाहीत. त्यापैकी 5/8 चॉकलेट मुलांना वाटप केली. मुलांना एकूण 45 चॉकलेट वाटप केली. लगेच सांगितलं. 5/8 म्हणजे त्या चॉकलेट एकूण किती आहेत आपल्याला माहीत नाही. पण त्या एकूण चॉकलेटचे त्यांनी 8 भाग केलेले होते. आणि 8 भागामधले 5 भाग त्यांनी वाटप केलेले होते. आणि ते 5 भाग म्हणजे 45 चॉकलेट आहेत. हेही त्यांनी खाली सांगितलं की 5/8 वाटप केले म्हणजे 8 पैकी 5 भाग वाटप केला म्हणजे 45 चॉकलेट वाटप केलेल्या होत्या. म्हणजे एक भाग कितीचा आला? 5 नम 45. म्हणजे एक भाग 9चा आला. असे एकूण किती केलेले भाग होते त्या अगोदर त्या चॉकलेटचे? एकूण 8 भागामध्ये चॉकलेट केलेले होते. आणि एक भाग कितीचा आहे? 9चा आहे. एक भाग 9चा आहे म्हणजे 8 भाग कितीचे असतील? 8 गुणिले 9. 8 नम 72. म्हणजे या ठिकाणी एका भागामध्ये 9 चॉकलेट होत्या. म्हणजे असे 8 भाग होते. कारण मी तुम्हाला सांगितलं होतं छेदामध्ये 8 आहेत. म्हणजे त्या चॉकलेटचे एकूण 8 भागामध्ये त्या चॉकलेट ठेवलेल्या होत्या. पण एका भागात किती आहेत माहीत नव्हतं. पण नंतर आपण काढलं की या ठिकाणी 45 चॉकलेट वाटप केल्या होत्या. म्हणजेच या ठिकाणी 5 भागामधले 45 म्हणजेच 5 नम 45. एका भागामध्ये 9 होत्या. एका भागामध्ये 9 चॉकलेट होत्या. म्हणजे 8 भागामध्ये किती असतील? तर 8 गुणिले 9. 8 नम 72 चॉकलेट असतील. मग ह्या 72 चॉकलेट या ठिकाणी होत्या. आणि 72 चॉकलेटमधून 45 चॉकलेट वाटप केलेल्या होत्या. या ठिकाणी बघा, तर भरणीत एकूण किती चॉकलेट शिल्लक असतील? मग या 72 चॉकलेटमधून आपण काय केले? किती चॉकलेट वाटप केले होते? 45 वाटप केलेले होते. म्हणजे 72 मधून जर 45 गेले तर या ठिकाणी किती उरतात? 12तून 5 गेले 7 उरले. 6तून 4 गेले 2 उरले. 27 चॉकलेट या ठिकाणी शिल्लक राहतात. शिल्लक चॉकलेट किती आहेत? तर 27. पुन्हा एकदा सांगते मी लक्षात बसण्यासाठी की या ठिकाणी आपल्याला गणित काय म्हटलेलं होतं की एका भरणीत काही चॉकलेट असून त्यापैकी 5/8 चॉकलेट मुलांना वाटप केली. मुलांना एकूण 45 चॉकलेट वाटप केली. तर भरणीत एकूण किती चॉकलेट शिल्लक असतील? आपल्याला अपूर्णांक दिल्यानंतर आपण सरळ सरळ त्याचा छेद पाहायचा. म्हणजे ते त्याचे एकूण केलेले भाग असतात. म्हणजे एकूण 8 भाग केलेले होते आणि 8 भागापैकी 5 भाग हे वाटप केलेले होते चॉकलेटचे. आणि त्या ठिकाणी आपल्याला एकूण चॉकलेट वाटप केलेल्या 45 म्हणून पूर्ण संख्येमध्ये सुद्धा सांगितलं होतं. 5 भाग वाटप केले म्हणजे 45 चॉकलेट वाटप केलेल्या होत्या. म्हणजे एक भाग कितीचा आला? 5 नम 45. म्हणजे एक भाग हा 9चा आला. म्हणजे असे एकूण भाग कितीले होते? 8 केलेले होते. म्हणजेच 8 गुणिले 9 म्हणजे 72 चॉकलेट होत्या. आणि 72 चॉकलेटमधून 45 चॉकलेट वजा केल्या, वाटप केलेल्या, राहिल्या एकूण 27 शिल्लक. तर भरणीमध्ये किती शिल्लक राहतील? तर भरणीमध्ये एकूण 27 चॉकलेट ह्या शिल्लक असतील. अशा प्रकारचे आपण असे एकदम अपूर्णांकावर असलेले शाब्दिक उदाहरणे एकदम सोप्या पद्धतीने आपण सोडवू शकतो. आता पहा, आता या असं दुसरं उदाहरण आहे हे. एका पुस्तकाची 5/7 पाने वाचन करून झाली, तरी आणखी 84 पाने शिल्लक आहेत. तर पुस्तकाची एकूण पाने किती? आता मी तुम्हाला सुरुवातीला काय सांगितलं की अगोदर त्याचा छेद पहा. छेद किती आहे? 7 आहे. म्हणजे 7 भागापैकी, या 7 भागापैकी किती पाने वाचन करून झाले होते? तर 5 भाग. म्हणजे त्यातले 7 पैकी 5 भाग
वाचन करून झाली, वाचले. आता मग शिल्लक किती भाग राहिले? 7 पैकी 5 भाग वाचले म्हणजे 2 भाग शिल्लक राहिले. 2 भाग राहिले वाचायचे. मग आपल्याला पुढं काय सांगितलं? तरी आणखी 84 पाने शिल्लक आहेत. बघा, 84 पाने शिल्लक आहेत. 2 भाग राहिला वाचायचा म्हणजे 2 भाग शिल्लक आहे म्हणजे 84 भाग आहे. म्हणजे 84 पानं आहेत. 2 भाग म्हणजे 84 पानं म्हणजे 84 हे 2 भागामध्ये विभागणी केली म्हणजे एक भाग कितीचा आहे? 2 8 2 4 म्हणजे एक भाग हा कितीचा आहे? 42 पानांचा आहे. कळालं का? कारण 2 भाग राहिले होते म्हणजे 84 पानं शिल्लक राहिले होते. 2 भाग राहिले म्हणजे 84 पाने आहेत. 2 भाग म्हणजे 84 पानं म्हणजे 84 पानं हे 2 भागात विभागणी केल्यामुळं एक भाग कितीचा आला? एक भाग 42चा आला. मग आता एकूण किती भाग होते? 7 भाग होते. एकूण 7 भाग पैकी म्हणजे एकूण 7 भाग. आता एक भाग 42चा म्हणजे 42 गुणिले 7 भाग होते म्हणजे किती आले? 7 दुनी 14 4 हातचाला 1 7 चोक 28 आणि 1 29 म्हणजे एकूण त्या पुस्तकाला पाने किती? 294 पाने होती. 294 पानेपैकी या ठिकाणी 5 भाग वाचला होता. तर आपण पाहायचं म्हणजे आपलं उत्तर बरोबर आले का नाही हे पाहण्यासाठी आपण पडताळणी करून बघू. तर काय झालेलं होतं या ठिकाणी? 294 पानं त्या पुस्तकाला होती आणि 5 म्हणजे भाग त्यातले वाचले होते. एक भाग 42चा होता म्हणजे 42 गुणिले 5 करा. आता पाहण्यासाठी हे करायला होतं आपण 5 5 दुनी 10 0 हातचाला 1 पाऊण चोक 20 आणि 1 21 म्हणजे 210 पानं वाचले होते. म्हणजे 294 मधून 210 पान तिने वाचले होते. तर 9तून 1 गेला 8 म्हणजे 84 पानं शिल्लक राहिली होती. बघा या ठिकाणी. तर आणखी 84 पाने शिल्लक आहेत. म्हणजे या ठिकाणी शिल्लक 84 पानं आहेत का? आहेत. कळालं का? एका पुस्तकाची 507 पाने वाचन करून झाली तरी आणखी 84 पाने शिल्लक आहेत. तर पुस्तकाची एकूण पाने किती? फक्त बघायचं की किती भाग केलेले होते? 7 भाग केलेले होते. 7 भागापैकी 5 भाग वाचले होते आणि 2 भाग त्याच्यातले शिल्लक राहिलेले होते आणि 2 भाग शिल्लक राहिले म्हणजे 84 पानं शिल्लक राहिली होती आणि 84 पानं 2 भागामध्ये होते म्हणजेच एक भाग 42चा होता. म्हणजेच असे भाग किती एकूण होते? 7 होते. एक भाग 42चा म्हणजे 7 भागाचे 294 पाने त्या ठिकाणी पुस्तकाला एकूण पाने 294 होती आणि त्यापैकी 210 पानं म्हणजे 5 भाग वाचले होते म्हणजे 42 गुणिले 5 210 वाचले होते. 294 मधून 210 काढले तर 84 पानं शिल्लक राहिले. कळालं का? अशा सोप्या पद्धतीनं आपण अपूर्णांकाची उदाहरणं सोडवू शकतो.